दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास कुणाची हरकत असेल? त्यावेळी भाजपला सरळ करण्यासाठी गेलेले ठाकरे चक्रव्यूहात अडकले असावेत, अशी मोठी विधानं शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली. त्यानंतर मात्र स्वतः शिरसाटांनी ही शक्यता फेटाळली. पाहूया हा एक रिपोर्ट. भाजपला सरळ करण्यात उद्धव ठाकरे चक्रव्यूहात अडकले. ठाकरे शिंदे एकत्र आले तर कुणाला हरकत असणार? गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी मारण्यास तयार. वेळ आली तर ठाकरे शिंदेना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार. हे विधान आहेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांची. आपल्या विधानानं खळबळ माजवल्यानंतर मात्र शिरसाट यांनी भूमिका बदलली. मात्र तोपर्यंत महायुतीच्या गोटात मोठ्या चर्चाही झडल्या. राग फक्त एकच होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको. तुम्ही भले शिवसेना भाजप बरोबर जा. राजकारणामध्ये कधी कधी जे काही एखादं गणित चुकतं ना, माझ्याकडून चूक होऊ शकते, त्यांच्याकडून होऊ शकते. त्यांना वाटलं भाजपला आता सरळ करण्याचा हीच वेळ आहे, अब दिखाएंगे हमारी ताकद. त्या एका चक्रव्यूहात ते अडकले गेले. सर्वसामान्य शिवसैनिक, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची अपेक्षा तर आहेच की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत. आलं पाहिजे ना, काय हरकत आहे. मी त्याला नाही म्हणत नाहीये, परंतु ती ऐकायची मनस्थितीच नाही ना. गरज पडल्यास तर आम्ही कुठेही उडी मारायला तयार आहोत. आमचा मुळात जन्मच असा आहे की संघर्षासाठी झालेला आहे, म्हणून आम्हाला कुठेही मी जंप करायला तयार आहे. परंतु आता ती शक्यता वाटत नाही, हे दुर्दैव आहे. पण जर गरज भासली तर तुम्ही ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कराल? निश्चित करू शकतो, त्यात काय. एकत्र येण्याची प्रक्रिया मला वाटतं संपलेली आहे. म्हणून मी कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही. शिवसेना फुटायला नकोच. मी आजही त्या मतावर ठाम आहे. नको फुटायला. का फुटायला पाहिजे? गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावरून मात्र भाजपकडून शिंदे साईडलाईन होत असल्यामुळे त्यांचे नेते पुन्हा मूळ शिवसेनेशी जवळीक दाखवू लागत असल्याचे दावे केले. आता ते एकनाथ शिंदे साहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता आपण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे, असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं, आमदारांचं म्हणणं असेल तर एखाद्या वेळेस हे म्हणून त्यांनी ही गुगली टाकली असेल. हे बघा, ते संजय शिरसाटांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही आहे, पण आता तो त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे की पक्षाचं मत आहे हे अजून मला माहीत नाही, पण मला तरी असं वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं. हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे, त्यांनी काय करावं. पण अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना, कोणतेही पक्षप्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे. महायुतीत मुख्यमंत्री पदानंतर मंत्री, त्यानंतर खाते आणि पालकमंत्र्यावरून मतभेद समोर आले. तेव्हापासून दबाव तंत्र अवलंबलं जात असल्याच्या चर्चा रंगल्या. तुर्तास शिरसाटांनी आपल्या विधानाच्या विपर्यासाचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी मारण्यास तयार, या शिरसाटांच्या विधानाची सर्वाधिक चर्चा झाली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.